गणेश आणि कमळ. भगवान गणेश आणि कमळाची कथा ही हिंदू पौराणिक कथांमधील एक मनोरंजक कथा आहे, जी प्रेम आणि भक्तीच्या प्रतीक आहे. एकदा ब्रह्मांडाचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांनी विश्वाचे रक्षण करता भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रेमाने आणि भक्तीने प्रतीक म्हणून त्यांना भगवान विष्णूला अर्पण करण्यासाठी एक सुंदर कमळाचे फूल तयार करायचे होते. तथापि, जेव्हा त्याने मंत्रांचे पठण करण्यास आणि विधी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला जाणवले की तो यज्ञासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कमळाचे फूल विसरला आहे. तो काळजीत पडला आणि विचार करू लागला की फुलाशिवाय तो विधी कसा पूर्ण करू शकतो. त्या क्षणी श्री गणेश त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि त्याला विचारले की काय चूक आहे. भगवान ब्रह्मदेवाने परिस्थिती समजावून सांगितली आणि भगवान श्री गणेशाला विचारले की तो त्याला कमळाचे फूल शोधण्यात मदत करू शकेल का. भगवान गणेश हसत हसत म्हणाले. त्याचे एक दात बाहेर काढले, जे त्याने जवळच्या तलावात फेकले. भगवान ब्रह्मदेव आश्चर्यचकित होऊन पाण्यातून एक सुंदर कमळ फुलवले. त्यानंतर भगवान गणेशाने कमळाचे फूल ब्रह्मदेवाला अर्पण केले, ज्याने ते यज्ञात वापरले आणि भगवान विष्णूंना प्रसन्न केले. भगवान ब्रह्मदेवांच्या मदतीसाठी भगवान गणेशाने स्वतःच्या तुकड्याचा त्याग केला. कृती प्रेम आणि भक्तीची शक्ती दर्शविते. हे प्रेम आणि भक्तीच्या शोधात निस्वार्थपणा आणि त्यागाचे महत्त्व देखील दर्शविते. भगवान श्री गणेश आणि कमळाची कथा अनेकदा हिंदू कलेत चित्रित केलेली आहे आणि इतरांना गरजा आपल्या स्वतःच्या आधी ठेवण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतात. हे आपल्याला भौतिक संपत्ती आणि वैयक्तिक लाभापेक्षा प्रेम, भक्ती आणि निस्वार्थपणाचे महत्त्व देण्यास शिकवते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.